तत्वानुसंधान तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 23व्या पानावर पेजवर वरून 5वी ओळ मध्येच आहे समाधान. सापडलं? तर काल आपण बघितलं की पूर्व पक्षाने शंका केली होती. काय शंका केली होती? की तो म्हणाला होता की ग्रंथाच्या आरंभी जे मंगलाचरण केलं आहे ग्रंथकाराने ती करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण मंगलाचरण करावं असं विधान करणारं कोणी प्रमाण नाही आहे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या मंगलाचरणाचं काही प्रयोजन सुद्धा दिसत नाही. कारण जे तुम्ही प्रयोजन मानता ग्रंथाची समाप्ती ती दिसून येत नाही. अर्थात मंगलाचरण आणि ग्रंथाची समाप्ती यांच्यामध्ये कार्यकारण भाव सिद्ध होत नाही. कारण कार्यकारण भावाचे निश्चायक जे अन्वय सहचार आणि व्यतिरिक्त सहचार आहे त्यांचाच अभाव आहे. उलट अन्वय विचार आणि व्यतिरिक्त विचार आहे. अर्थात कार्यकारण भाव त्यांच्यामध्ये नाही. पुष्कळ ठिकाणी असं दिसून येतं की मंगलाचरण केलेलं नाही तरी ग्रंथ समाप्त झाला आहे. काही उदाहरणं असेही सापडतात की मंगलाचरण केलेलं आहे पण ग्रंथ समाप्त झालेला नाही आहे. अर्थात मंगलाचरणाचं प्रयोजन म्हणून जे मानल्या जातं ग्रंथाची समाप्ती किंवा विघ्नांचा ध्वंस, ते दोन्ही प्रकारचं प्रयोजन संभवत नाही. तात्पर्य, मंगलाचरण करण्याकरिता प्रत्यक्ष अनुमान श्रुती वगैरे कोणतंही प्रमाण नाही, मंगलाचरणाचं काही प्रयोजन दिसत नाही आणि म्हणून मंगलाचरण करणं व्यर्थ आहे. कोण म्हणतो? पूर्वपक्षी. अशी शंका पूर्वपक्षाने केली होती. त्याचं उत्तर द्यायचं आता समाधान. सापडलं? तर बघा पंक्ती. समाधान याच्यावर शीर्षक दिलंय आपण काय? मंगलाचरण की आवश्यकता. आवश्यक आहे. कसं सांगतायत ग्रंथकार? ग्रंथ के आरंभ विषय सो मंगलाचरण अवश्य करणे योग्य है. हे प्रतिज्ञा वाक्य. ग्रंथाच्या आरंभी तशा प्रकारचं मंगलाचरण किंवा मंगलाचरण करणं आवश्यक आहे, अवश्य करणे योग्य आहे. ठीक. ता मंगलाचरण विषय, त्या मंगलाचरणाच्या बाबतीत वादीने पूर्वपक्षाने जो प्रमाण का अभाव कया था. पूर्वपक्षी म्हणला होता काय? कोणतंही प्रमाण नाही आहे मंगलाचरण करावं म्हणून. तर त्याचा मुद्दा खोडून काढायचा. अर्थात मंगलाचरण करण्याविषयी प्रमाण आहे हे जर दाखवून दिलं तर त्याचा पहिला मुद्दा समाप्त होतो. कोणता? की प्रमाण नाही. ठीक आहे. तहाता मंगलाचरण विषय वादी ने जो प्रमाण का अभाव कया था सो भी असंगत है. असंगत आहे. काय? कस काय? जिस कारण ते, ज्या कारणाने की निर्विघ्न समाप्ति कामो मंगलम आचरेत. य श्रुती ता मंगलाचरण विषय प्रमाण आहे. श्रुतीचं प्रमाण दिलं. मंगलाचरण करावं याकरिता प्रमाण आहे. कोण? श्रुती. कोण श्रुती? निर्विघ्न समाप्ती कामो मंगलम आचरेत. निर्विघ्न ग्रंथ समाप्ती व्हावी अशी ज्याला इच्छा असेल त्याने मंगलम आचरेत, त्याने मंगलाचरण करावं. परंतु म्हणे कदाचित तो पूर्वपक्षी विचारेल, म्हणे का अहो सिद्धांती, ही श्रुती जी तुम्ही आता सांगितली ही कोणत्या ग्रंथात आहे जरा सांगा बरं. कोणत्या शाखेत आहे? कोणत्या उपनिषदात आहे? तर सिद्धांती उत्तर देतात की आजकाल कोणत्याच शाखेमध्ये ही श्रुती उपलब्ध नाही. कदाचित ही श्रुती ज्या शाखेत आहे ती शाखा लुप्त झाली असेल म्हणून श्रुती उपलब्ध नाही आहे. परंतु अशा प्रकारची श्रुती नक्कीच असेल असं आमच्याकडे अनुमान आहे. कोण म्हणणार? सिद्धांती. कळलं? सांगतायत पुढे.
निर्विघ्न समाप्ति कामो मंगलम आचरेत, यह श्रुति ता मंगलाचरण विषय प्रमाण है. यद्यपि इदानीं काल विषय म्हणजे या कालात, वर्तमान कालात किसी भी वेद की शाखा विषय, कोणत्याही वेदाच्या शाखेमध्ये यह श्रुति प्रत्यक्ष देखणे विषय आवत नाही आहे, आवत नाही. म्हणजे प्रत्यक्ष रूपाने ही श्रुती आत्ता जीवर सांगितली समाप्ती काम मंगलम आचरेत, आज जेवढ्या शाखा उपलब्ध आहे वेदाच्या त्या कोणत्याही शाखेत दिसून येत नाही. मग जर कोणत्या शाखेत दिसून येत नाही तर अशी श्रुती प्रमाण आहे, तुम्ही कसं काय बोलता, प्रश्न येईल की नाही. त्याचं उत्तर देतात सिद्धांती. तथापि शिष्टाचारत्व रूप हेतु ते ता श्रुती का अनुमान होवे है. ठीक आहे, सिद्धांत सांगतात की आमच्याकडे असा जबरदस्त हेतू आहे की त्या हेतूवरून आम्ही अनुमान करतो. काय की अशा प्रकारची श्रुती नक्कीच असावी पूर्वी. ठीक आहे की नाही. कारण ज्या अर्थी शिष्ट लोक कोणतेही कार्य करण्याच्या आरंभी मंगलाचरण करतात, ग्रंथाच्या आरंभी मंगलाचरण करतात, आणि शिष्ट लोक म्हणजे वेदाला मानणारे लोक, शिष्ट लोक कधीही व्यर्थ गोष्ट करत नाहीत. ज्या अर्थी ते मंगलाचरण करतात त्या अर्थी ते निष्फल असू शकत नाही. मग कसं, तर त्याचं फलही असणार, आणि दुसरी गोष्ट त्या फलाला सांगणारी श्रुती सुद्धा असणार. कारण शिष्ट आम्ही त्यालाच म्हणतो की जे वेद प्रमाण मानतात, अर्थात वेद प्रमाण आधार घेऊन आहे की नाही त्यांनी मंगलाचरण केलेलं आहे. याचा अर्थ मंगलाचरणाचं विधान कोणत्या तरी वेदवाक्यात झालेलं असणारच आहे असं अनुमान केलं जातं. कशावरून? अनुमानासाठी हेतू काय? शिष्टाचार. ठीक आहे, पंक्ती पहा. तथापि म्हणजे तरी पण शिष्टाचारत्वरूप हेतू, शिष्टाचारत्व हा हेतू आहे, तर शिष्टाचारत्वरूप हेतू ते त्या हेतूवरून हेतूच्या माध्यमाने ता श्रुती का अनुमान होवे है, त्या श्रुतीचं काय होतं? अनुमान. ता श्रुति घटित कोईक वेद की शाखा उच्छिन्न हो गई है कि नाही. ता श्रुती घटित, त्या श्रुतीने युक्त, घटित म्हणजे युक्त, कोईक कोणीतरी वेदाची शाखा काय झाली? उच्छिन्न हो गई है. उच्छिन्न म्हणजे लुप्त झाली, नष्ट झाली आहेत, आज उपलब्ध नाही आपल्याकडे. कितीतरी वेदाच्या शाखा काय झाल्या आहेत? लुप्त झालेल्या आहेत. ता श्रुती घटित कोईक वेद की शाखा उच्छिन्न हो गई है. याते म्हणून इदानीं काल विषय म्हणजे वर्तमान कालामध्ये सा श्रुती प्रत्यक्ष देखणे विषय आवती नाही है की नाही. ती श्रुती प्रत्यक्ष रूपाने पाहायला भेटत नाही. ऐसी कल्पना होवे, अशी कल्पना करावी लागते. ता अनुमान का य आकार आहे म्हणे. ठीक आहे, मग तुम्ही हेतू दिला आणि त्या हेतूवरून कल्पना करत आहात, अनुमान करत आहात, मग त्या अनुमानाचा आकार तरी काय होईल, काय स्वरूप असेल सांगा. तर सांगतायत ता अनुमान का य आकार है. काय हो बघा पुढे. मंगलम वेदबोधिताभीष्टोपायताकम अलौकिक अविगित शिष्टाचारत्वात दर्शाधिवत हे अनुमान आहे. अनुमान म्हटलं की त्यात एक पक्ष असतो, एक साध्य असतं, हेतू असतो, उदाहरण असतं, चार गोष्टी नक्कीच. बरोबर. पक्ष, आता या अनुमानामध्ये जसं पर्वतो वन्यमान धूमात महानस्वत, इथं पक्ष पर्वत, साध्य वन्नी, हेतू धूम, दृष्टांत महानस. त्याप्रमाणे इथलं जे अनुमान आहे कोणतं? मंगलम वेदबोधित अभिष्ट उपायताकम अलौकिक. पुढे काय? अलौकिकावगित असं आहे की नाही. असं पाहिजे अलौकिक अविगित, म्हणजे व वर विलंटी पाहिजे. संधी झाली अलौकिकाविगित. एक कच्या पुढे काना पण द्यावा लागेल नाही का. अलौकिक अविगित शिष्टाचारत्वात दर्शाधिवत. पक्ष आहे कोण? मंगलम. काय झालं? पक्ष. साध्य काय? वेदबोधित अभिष्ट उपायताकम.
तो उपाय ताकत्व हे साध्य, अर्थात वेदबोधित अभिष्ट उपाय ताकम, उपाय वाला। हेतु अलौकिक अविगित शिष्टाचारत्वात, हा हेतू आहे पूर्ण। दर्शादिवत हा दृष्टांत आहे, ठीक आहे ना। तर ध्यान द्या। तर मंगल कसं आहे हो, तो वेद बोधित, वेद के द्वारा प्रतिपादित असून अभिष्ट उपाय ताकम, अभिष्ट म्हणजे इष्ट, इच्छित, अभिप्रेत, अभिलषित अर्थाचा उपाय आहे। कोण? मंगल। काय काय? मंगल वेदाच्या द्वारे प्रतिपादित असून इच्छित वस्तूचं प्रापक आहे, इच्छित वस्तूचा उपाय आहे, अभिष्टाचा उपाय आहे। कोण? मंगल। ठीक आहे। हेतु क्या? हेतु काय हेतू आहे? अलौकिक अविगित शिष्टाचारत्वात, आचारत्वात, आचारत्वात म्हणजे आचार विषयत्वात, आचाराचा विषय आहे, क्रियेचा विषय आहे। कुणाच्या क्रियेचा विषय आहे? शिष्ट लोकांची जी क्रिया, अर्थात शिष्ट लोकांचा जो आचार, त्या आचाराचा विषय आहे। अर्थात शिष्ट लोक अनुष्ठान करतात, कशाचं? मंगलाचं। पुन्हा तो शिष्टाचार पुन्हा कसा? तर त्या शिष्टाचाराचं विशेषण अलौकिक शिष्टाचार, शिष्टांचा आचार, त्या आचाराचं विशेषण अजून एक कसं? अलौकिक आचार। पुन्हा कसा? अविगित, अविगित म्हणजे कसा? थोडक्यात समजायचं अनिंदित, त्याची व्याख्या करू राहिले पुढे। बलवत अनिष्ट अननुबंधित्वे सती इष्ट साधनत्वम, अविगित शब्दाचा अर्थ येईल। परंतु थोडक्यात काय समजायचं की शिष्ट लोकांचा जो आचार आहे त्या आचाराचा विषय मंगलाचरण आहे, आणि तो आचार सुद्धा कसा आहे? अलौकिक आहे, म्हणजे लोक व्यवहारात जो चालतं त्याच्यापेक्षा भिन्न आहे की नाही? अलौकिक आहे, आणि पुन्हा अविगित आहे। बलवत अनिष्ठाला न देणारा तो आचार आहे। अशा आचाराचा विषय आहे कोण? मंगलम। तर हेतू दिला दर्शादिवत, हा दृष्टांत आहे। दर्श शब्दाचा अर्थ होतो यज्ञ। तर यज्ञ ज्याप्रमाणे कसा आहे? अलौकिक अविगित शिष्टाचाराचा विषय आहे, आणि म्हणून वेदबोधित अभिष्टाचा उपाय आहे। कोण? दर्शादी यज्ञ आहे की नाही? तो वेदाच्या द्वारे बोधित आहे की नाही? प्रतिपादित आहे की नाही? कोण? यज्ञ। पुन्हा अभिष्ट जो स्वर्गादी त्याचं साधन आहे कोण? यज्ञ। मग साध्य राहिलं, हेतू राहिला, साध्य राहिलं। तसं मंगलाचरणाच्या ठिकाणी हा हेतू आहे। मंगलाचरण म्हणजे अलौकिक आचार आहे, पुन्हा तो अविगित आहे, आणि शिष्ट लोकांचा तो आचार आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी नक्कीच वेदबोधितत्व आहे। अर्थात वेदाच्या द्वारे प्रतिपादित आहे कोण? मंगलाचरण। मग कोणत्या वेदाद्वारे प्रतिपादित आहे? तर त्याकरिता आता श्रुती जरी उपलब्ध नसली तर या अनुमानावरून श्रुतीची कल्पना। कशी ती श्रुती? समाप्ती कामो मंगलम आचरेत, अशा प्रकारच्या श्रुतीची कल्पना करतात अनुमानाने। लक्षात आलं? अर्थात मंगलाचरण करण्याकरिता प्रमाण आहे कोण? श्रुती प्रमाण आहे। ती श्रुती सुद्धा कशी? पण अनुमानाच्या द्वारे कल्पित श्रुती, अनुमानाच्या द्वारे निश्चित केलेली श्रुती, ती प्रमाण आहे। कळलं? अनुमान कशाचं अनुमान? की शिष्टाचारांचा विषय आहे, त्या अर्थी नक्कीच ते मंगलाचरण वेदाच्या द्वारे बोधित आहे। मग कोणत्या वेदाच्या द्वारे बोधित आहे? ती श्रुती काय आहे? तर ती श्रुती पण दिली। कोणती? समाप्ती कामो मंगलम आचरेत। पंक्ती पहा, दर्शादिवत सापडलं। मंगलम वेदबोधित अभिष्टोपायताकम अलौकिक अविगित शिष्टाचारत्वात दर्शादिवत। अर्थय त्याचं स्पष्टीकरण करतायत स्वतः ग्रंथकार। वेदने बोधन करी है निर्विघ्न समाप्ति रूप इष्ट की उपायता, जिस विषय ताका नाम वेदबोधित
अभिष्ट उपाय ताक है. जे साध्य आहे की नाही ते साध्याचं विवेचन करून सांगितलं. कसं तर वेदने बोधन करी है, वेदाने प्रतिपादन केलेली आहे. काय की निर्विघ्न समाप्तीरूप इष्ट की उपायता, निर्विघ्न समाप्ती स्वरूप जे इष्ट त्या इष्टाचा उपाय सांगितला आहे. कोणी? वेदाने. बघा, वेदने बोधन करी है निर्विघ्न समाप्ती रूप इष्ट की उपायता, जिस विषय ज्यामध्ये ताका नाम वेदबोधित अभिष्ट उपाय ताक आहे. त्यालाच म्हणतात वेदबोधित अभिष्ट उपाय ताक. असं कोण आहे? आपलं साध्य. वेदाच्या द्वारे बोधित असून अभिष्टाचा उपाय आहे. कळलं? हे काय आहे? साध्य. आणि साध्य कुठं सिद्ध करायचं आहे? पक्षाच्या ठिकाणी. पक्ष कोण आहे? मंगलम. तर मंगलाच्या ठिकाणी काय सिद्ध करायचं? वेदबोधित तत्व आणि अभिष्टाचा उपाय आहे. कोण? मंगल. हेतू त्याच्याकडे दिलाय. पुढे पहा. ऐसा वेदबोधित अभिष्ट का उपाय मंगल है. अशा प्रकारचं वेदाच्या द्वारे बोधित असून अभिष्ट अर्थात इष्ट वस्तूच्या प्राप्तीचा उपाय आहे. कोण? मंगल. लागलं एवढं? अलौकिक तथा अविगित ऐसा जो शिष्ट पुरुष का आचार है, ता आचार रूप होणे ते हा हेतू. काय हेतू? अलौकिक त्याचप्रमाणे अविगित ऐसा जो, अविगित असा जो शिष्ट पुरुषो का आचार, शिष्ट पुरुषांचा आचार. आचाराला पकडायचं. त्या आचाराचं विशेषण अलौकिक आचार एक. दुसरं विशेषण अविगित आचार. पण तो कुणाचा आचार? शिष्ट पुरुषांचा आचार, आचरण. अलौकिक तथा अविगित ऐसा जो शिष्ट पुरुषों का आचार है, आचार रहे है, आचार है, ता आचार रूप होणे ते आचारत्वात. हेतू दिलाय की नाही? काय हेतू दिला होता? अलौकिक अविगित शिष्टाचारत्वात हा हेतू दिलता ना. जो जो अलौकिक अविगित शिष्टाचार होवे. आता व्याप्ती सांगू राहिले की यत्र यत्र हेतु तत्र तत्र साध्यम, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः. त्याप्रमाणे जो जो अलौकिक अविगित शिष्टाचार होवे है, जो जो अलौकिक असेल आणि अविगित असेल आणि शिष्टाचार असेल होवे है, सो सो वेदबोधित इष्ट का उपायही होवे है. तो वेदबोधित इष्टाचा काय असतो? उपाय. लागला अर्थ? वेदबोधित इष्ट का म्हणजे वेदाच्या द्वारे प्रतिपादित असून इष्टाचा उपाय जरूर असतो. कोण? की जो अलौकिक अविगित शिष्टाचार असतो तो वेदबोधित असतो आणि इष्टाचा उपाय असतो. आहे की नाही? मग मंगलाचरण सुद्धा असं आहे की नाही? कसं आहे? अलौकिक आहे, अविगित आहे आणि शिष्टाचार म्हणजे शिष्ट पुरुषांचा आचार रूप आहे. कोण? मंगलाचरण. अर्थात मग ते मंगलाचरण कसं असणार? वेदाच्या द्वारे बोधित आणि इष्टाचा उपाय. सो वेदबोधित इष्ट का उपाय ही होवे है. जैसे उदाहरण दृष्टांत दर्श पूर्णमास कर्म. दर्श पूर्णमास नावाचा यज्ञ आहे. तो यज्ञ कर्म, यज्ञरूप कर्म अलौकिक अविगित शिष्टाचार रूप है. कसा आहे तो यज्ञ कसा आहे? अलौकिक आहे, अलौकिक आचार आहे तो. यात अर्थात व्यवहारामध्ये कोणी बी उठून सुटून यज्ञ करतो का? नाही. म्हणजे लोक व्यवहारापासून भिन्न आहे, अर्थात अलौकिक आहे, पुन्हा अविगित आहे आणि शिष्टाचार स्वरूप आहे. कोण? दर्श पूर्ण मासरूप यज्ञ. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी साध्य राहणार. काय साध्य? वेदाच्या द्वारे बोधित आणि इष्टाचा उपाय. कोण? दर्श पूर्ण मासरूप यज्ञ. जिथं जिथं हेतू तिथं तिथं साध्य. हेतू कोण आहे? अलौकिक अविगित शिष्टाचार. शिष्टाचारात म्हटलंय की नाही? हा हेतू कुठं राहिला? दर्श पूर्णमास यागाच्या ठिकाणी राहिला. मग तिथं साध्य आहे की नाही? आहे. काय साध्य? वेदबोधित अभिष्ट उपाय. अभिष्ट उपायाचं साधन
आहे की नाही? कुठं? दर्श पूर्णमास यागाच्या ठिकाणी. नाही लक्ष देऊ राहिलं का? लागली पंक्ती. चला. दर्शपूर्ण, जैसे दर्शपूर्ण मास कर्म अलौकिक अविगीत शिष्टाचार रूप है. याते म्हणून दर्शपूर्ण मासाभ्याम स्वर्ग कामो यजेत या श्रुतीच्या द्वारे प्रतिपादित आहे. दर्शपूर्ण मास नावाचा यज्ञ हेतू तिथं राहिला आणि म्हणून साध्य सुद्धा तिथं आहेच. दर्शपूर्ण मासाभ्याम, दर्शपूर्ण मासाच्या द्वारे स्वर्ग काम, स्वर्गाची ज्याला इच्छा असेल त्याने दर्शपूर्ण मास नावाचा याग करावा असं कोण सांगताय? श्रुती. अर्थात वेदबोधित झाली की नाही मग? चला. या ते दर्शपूर्ण मासाभ्याम स्वर्ग कामो यजेत. इस वेदवाक्य करिके म्हणजे या वेदवाक्याच्या द्वारे बोधित स्वर्गरूप इष्ट का उपाय भी है. मग स्वर्गरूप इष्टाचा उपाय पण आहे आणि वेदाच्या द्वारे बोधित पण आहे. कोण? दर्शपूर्ण मास याग आहे की नाही? म्हणजे काय उदाहरण काय दिलं अनुमानामध्ये? उदाहरण काय होतं? दर्शपूर्ण मास नावाचा याग. मग तिथे हेतू पण पाहिजे, साध्य पण पाहिजे. हेतू काय आपला? अलौकिक अविगित शिष्टाचारत्वात. मग हा हेतू दर्शपूर्ण मास यागाच्या ठिकाणी आहे की नाही? कारण दर्शपूर्ण मास याग कसा आहे? अलौकिक आहे, अविगित आहे आणि शिष्टाचार स्वरूप आहे की नाही? शिष्टांचा आचार रूप आहे आणि म्हणून तिथं साध्य पण आहे. कोण साध्य? वेदबोधित अभिष्टाचा उपाय. तर वेदबोधित आणि अभिष्टाचा उपाय कशावरून? श्रुती प्रमाण. काय श्रुती प्रमाण आहे? स्वर्ग कामो दर्शपूर्ण मासाभ्याम स्वर्ग कामो यजेत. दर्शपूर्ण मासाच्या द्वारे स्वर्गाची इच्छा असणाऱ्या पुरुषाने दर्शपूर्ण मास नावाचा काय करावा? याग करावा. चला. तैसे हा दृष्टांत झाला. आता सिद्धांत सांगतात. तैसे म्हणजे त्याप्रमाणे य मंगल भी अलौकिक अविगित शिष्टाचार रूप है. हे मंगल सुद्धा कसं आहे? दर्शपूर्ण मास यागाप्रमाणे अलौकिक आहे, अविगित आहे. अशा शिष्टाचाराचा विषय आहे. म्हणजे शिष्टाचार स्वरूप आहे, शिष्टांचा आचार रूप आहे. कोण? मंगलाचरण. लग गया? या तैसे यह मंगल भी अलौकिक अविगित शिष्टाचार रूप है. या ते म्हणून वेद बोधित निर्विघ्न समाप्ति रूप इष्ट का उपाय भी अवश्य होवेगा. कोण? मंगल. कारण हेतू तिथं आहे, साध्य असलंच पाहिजे. साध्य काय? वेद बोधित. मंगलाचरण सुद्धा कसं असणार आहे? वेदाच्या द्वारे बोधित. पुन्हा निर्विघ्न समाप्तिरूप इष्टाचा उपाय. कोण? मंगलाचरण आहे की नाही? मंगलाचरण ठिकाणी साध्याची सिद्धी झाली की नाही? कोण साध्य? वेद बोधित आहे आणि निर्विघ्न समाप्तिरूप इष्टाचा उपाय आहे. कोण? मंगलाचरण. का बरं? का बरं? बरोबर आहे. अलौकिक अविगित शिष्टाचारत्व त्याच्या ठिकाणी आहे. कुठं? मंगलाच्या ठिकाणी. हेतू आहे, साध्य पण नसणार. लक्षात आलं? चला. या ते वेदबोधित निर्विघ्न समाप्ति रूप इष्ट का उपाय भी अवश्य होवेगा. पुढे हा मंगल पक्ष आहे. एकदम आता वेगवेगळं करून दाखवता ग्रंथकार. मंगल हा काय झाला? पक्ष. और वेदबोधित इष्ट अर्थ की उपायता साध्य है. वेदाच्या द्वारे बोधित असून इष्टार्थाचा उपाय असणं हे काय आहे? साध्य. वेदबोधित इष्ट अर्थ की उपायता साध्य है. और अलौकिक अविगित शिष्टाचारत्व हेतु है. हा काय आहे? हेतु. कोण? अलौकिक अविगित शिष्टाचारत्व हेतु है. और दर्शपूर्ण मासादिरूप कर्म दृष्टांत है. सांगितलं सारं वेगवेगळं. यह अनुमान की रीती आगे भी जाणी लेनी. असं जे अनुमान इथं दिलंय ना, ते पुढं पण असे प्रसंग येतील, तिथं देखील असं समजून घ्यायचं आहे. यह अनुमान की रीती आगे भी जानी लेनी. तहा प्रत्यक्षाधिक प्रमाणों के तथा अनुमान के अंगभूत है की नाही? प्रत्यक्षादि प्रमाण आणि अनुमान यांचं अंगभूत अवयवभूत पक्ष
दृष्टांतादिकों के लक्षण द्वितीय परिच्छेद विषय कथन करेंगे. कदाचित कोणी म्हणेल का हो तुम्ही तर आम्हाला वेगळं करून दाखवलं, हा पक्ष आहे, अमुक साध्य आहे, अमुक हेतू आहे, हे सारं सांगितलं. पण पक्ष म्हणजे काय, साध्य म्हणजे काय, हेतू म्हणजे काय, यांचं काही लक्षण सांगितलं नाही. तर हे लक्षण कधी तुम्ही सांगणार आहात असा कदाचित कोणी प्रश्न करील. कुणाला? सिद्धांतांना, ग्रंथकर्त्यांना. तर ग्रंथकार म्हणतात काळजी करू नका, या ग्रंथाचे 4 परिच्छेद आहे, त्यापैकी दुसऱ्या परिच्छेदामध्ये आम्ही हे सर्व गोष्टी सांगणार आहोत. पक्ष कोण, साध्य कोण वगैरे. ठीक आहे. ता प्रत्यक्षाधिक प्रमाणोके, प्रमाणांचे, तसेच अनुमानके अंगभूत, अनुमानाचं अंग स्वरूप कोण, पक्ष, दृष्टांताधिक, हेतू वगैरे. पक्ष दृष्टांतादिकों के लक्षण द्वितीय परिच्छेद विषय कथन करेंगे. दुसऱ्या परिच्छेदामध्ये आम्ही कथन करू, सांगू. ठीक आहे. इह या ठिकाणी हेतु विषय स्थित, अलौकिक, अविगित, शिष्ट इन तीनों पदों का यह अर्थ है. आता प्रकृत प्रसंगामध्ये ज्या गोष्टीचा अर्थ सांगणं आवश्यक आहे तेवढ्याच गोष्टीचा अर्थ आम्ही इथं सांगत आहोत असं ग्रंथकार म्हणतायत. बरोबर आहे. तर इथं काय काय आवश्यक आहे हो तर सांगतात इह हेतू विषय स्थित, म्हणजे हेतुरूपाने स्थित कोण आहे आपल्या अनुमानामध्ये, हेतू कोण आहे, अलौकिक, अविगित, शिष्टाचार, शिष्टाचारत्व हा काय आहे, हेतू आहे. हा हेतू विषय स्थित, हेतूमध्ये स्थित, हेतूचे अंगभूत, अलौकिक, अविगित, शिष्ट इन तीनों पदों का यह अर्थ है. या 3 पदाचा अर्थ सांगणं या ठिकाणी गरजेचं आहे. कोण 3 पद, हेतू में घटकीभूत जे 3 पद, हेतूमध्ये घटकीभूत पद कोण कोण, अलौकिकत्व, अविगितत्व, शिष्टत्व. म्हणजे अलौकिक म्हणजे काय, अविगित म्हणजे काय आणि शिष्ट म्हणजे काय हे लक्षण सांगणं आवश्यक आहे. म्हणून ते आम्ही इथंच सांगत आहोत असं ग्रंथकार म्हणतात. अलौकिक, अविगित, शिष्ट इन तीनों पदों का यह अर्थ है. काय बरं, शास्त्र की आज्ञाते विना ही केवल राग करके प्राप्त जे आहारादिक है तीनों का नाम लौकिक है. अलौकिक शब्द म्हणजे काय, अलौकिक शब्दाचा काय अर्थ आहे हे समजावून घेण्याकरिता अगोदर लौकिक म्हणजे काय हे कळलं पाहिजे. लौकिकाची परिभाषा करतात. काय परिभाषा, की शास्त्र की आज्ञाते विनाही, शास्त्राच्या आज्ञे वाचून केवल राग करिके प्राप्त, केवळ रागानेच जे प्राप्त आहे कोण, आहारादिक, भोजन वगैरे है की नाही, जे आहारादिक है तीनों का नाम लौकिक है, त्यांना लौकिक म्हणायचं है की नाही. कोणता, खाणं पिणं बसणं उठणं हा सारा काय व्यवहार, लौकिक व्यवहार आहे. कळलं. तीनों का नाम लौकिक है. आता पुढे 3 लौकिक व्यवहार होते जो भिन्न होवे. आता लौकिक व्यवहारून काय पाहिजे, भिन्न पाहिजे. नित्य 3 लौकिक व्यवहार ते जो भिन्न होवे सो अलौकिक कया जावे. सरळच आहे. लौकिक म्हणजे काय सांगितलं, आणि लौकिकाला सोडून जे त्याला काय म्हणायचं, अलौकिक म्हणायचं. आणि लौकिक म्हणजे काय, जे रोज व्यवहारामध्ये केल्या जातं, सर्व लोक करतात. खाणं पिणं बसणं उठणं झोपणं कपडे धुणं हे सारं काय लौकिक आहे. आणि त्याच्याहून विरुद्ध जे त्याला म्हणायचं काय, अलौकिक. 3 लौकिक व्यवहार ते जो भिन्न होवे सो अलौकिक कया जावे. तर हेतूमध्ये घटकीभूत जे मुख्य 3 पद त्यापैकी पहिलं पद जे अलौकिक, त्याचा अर्थ कळाला. चला मग पुढे. और जो आचार, आता अविगित शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. और जो आचार नरकादि रूप बलवान अनिष्ट का अजनक हुआ, स्वर्गादि रूप इष्ट का साधन होवे है सो आचार अविगित कहा जावे है. त्याला अविगित आचार असं म्हणतात. कशाला म्हणायचं अविगित आचार, की असा आचार की जो नरकादिक के प्राप्ति के लिए कारण न हो, म्हणजे बलवत अत्यंत बलवान असं जे अनिष्ट, त्या अनिष्टाचा प्रापक न हो.
असा जो आचार त्याला म्हणतात काय? अविगित आचार. लक्षात आलं की नाही? तो देखो भाई, और जो आचार नरकादिरूप बलवत अनिष्ट का अजनक. समजा एखाद्याने गोहत्या केली, आचारच झाला तो, पण तो आचार अविगित म्हणता येईल का विगित म्हणावं लागेल? विगित. अविगित नाही आहे. का बरं? की नरकाधिक बलवान अनिष्टाला प्राप्त करून देणारा तो आचार आहे, हिंसा, म्हणून तो कसा झाला? विगित. अविगित नाही आहे. आम्हाला कसा पाहिजे? अविगित. अविगित म्हणजे कसा? बलवत अनिष्टाला न देणारा आहे की नाही. त्या कर्मात आचरण केलं तर नरक मिळेल असं अशी गोष्ट नाही आहे. त्याला म्हणायचं काय? बलवित अनिष्टाला न देणारा आचार, अलौकिक आचार. पंक्ती पहा. अविगित त्यालाच म्हणतात अविगित. पंक्ती पहा कुठे चाललंय? जो आचार नरकादिरूप बलवान अनिष्ट का अजनक. अजनक म्हटलंय तिथे, जनक नाही, अजनक म्हणजे नरकाधिक बलवान अनिष्टाला न देणारा अजनक हुआ. पुन्हा तसा असून आणखीन कसा पाहिजे? स्वर्गादी रूप इष्ट का साधन होवे. स्वर्गादी रूप इष्टाचं साधन पण असला पाहिजे. म्हणजे केवळ स्वर्ग म्हणूनच नाही, आचरण करणाऱ्याची जी इच्छा असेल आहे की नाही, त्या इच्छेचा काय असला पाहिजे? तो साधन सुद्धा असला, त्या इच्छेचा जनक असला पाहिजे. बरोबर. स्वर्गादी रूप इष्ट का साधन. स्वर्गादी रूप इष्टाचं साधन, साधन म्हणजेच काय? जनक. साधन म्हणजे कारण आहे की नाही. स्वर्गादी इष्टाला देणारा पाहिजे, आणि बलवत अनिष्टाला न देणारा जो आचार त्याला म्हणतात अविगित. कळलं आता अविगित शब्दाचे अर्थ काय झाला? अविगित. अविगित म्हणजे बलवान अशा अनिष्ट रूप अनर्थाला न देणारा आणि इष्टाला देणारा जो आचरण त्याला म्हणतात अविगित. कळलं आता? सो आचार अविगित कहा जावे है. पुढे, और जो पुरुष वेदों की प्रमाणता को अंगीकार करे है, म्हणजे वेद, तिसरं पद सांगायचं शिष्ट, शिष्टाची परिभाषा. तर जो पुरुष वेदों की प्रमाणता को अंगीकार करे म्हणजे वेदाला प्रमाण मानतो, ते पण कसं? 100%. असं नाही ते अर्ध प्रमाण मानतो, अर्ध मानत नाही. पुष्कळ असे दार्शनिक आहे की ते कामापुरतच वेदाच्या श्रुती घेतात, अर्ध्या काही घेतात काही घेत नाही, ज्या विरोधी वाटल्या त्या घेत नाही आहे की नाही. त्याला काय म्हणायचं? शिष्ट म्हणता येणार नाही. कळलं की नाही? अशिष्ट आहेत ते लोक, नास्तिक आहेत. जसं नैयायिकाधिक लोक श्रुती प्रमाण देतात, पण त्यांना आवश्यक तेवढी श्रुती घेतात, त्यांच्या विरोधात बोलणारी श्रुती घेत नाही, समन्वय करत नाहीत. असं नाही आहे वेदांत मतामध्ये. वेदांत मतात कसं आहे मग? शिष्टाचार आहे, म्हणजे संपूर्ण वेदाला प्रमाण मानतोय. एखाद्या ठिकाणी एखादं वेदाचं वाक्य जर विरोधी वाटलं तर त्याचा समन्वय केला जातो इथं, आहे की नाही. पंक्ती पहा. और जो पुरुष वेदों की प्रमाणता को अंगीकार करे है, म्हणजे वेदाचं प्रमाण पूर्णपणे मानतो, सो पुरुष शिष्ट कया जावे. त्याला काय म्हणतात? शिष्ट. तर आचाराचं विशेषण कळालं का? कसा आचार? अलौकिक आचार. कसा आचार? अविगित आचार. कुणाचा आचार? शिष्ट पुरुषांचा आचार. शिष्ट म्हणजे काय? वेदाला जे लोक प्रमाण मानतात त्यांना काय म्हणतात? शिष्ट म्हणतात. अलौकिक म्हणजे काय? लोक व्यवहारातील आचाराहून जो भिन्न आचार आहे त्याला म्हणतात काय? अलौकिक आचार. पुन्हा कसा? अविगित. अविगित म्हणजे काय? बलवत अनिष्टाला न देणारा आणि इष्टाला देणारा असा जो आचार, त्याचं नाव काय आहे? अविगित आचार. बरोबर. मंगलाचरण कोण करतं? शिष्ट लोक करतात का अशिष्ट लोक करतात? शिष्ट लोक करतात. म्हणजे शिष्टांचा आचार आहे कोण? मंगल करणं. मग ते मंगल शिष्ट लोक करतात. बरं, मंगल हे व्यवहारामध्ये सर्रास रूपाने कोणी पण करतं का? नाही करत. मग कोण करतं? आहे की नाही? तो अर्थात तो आचार लौकिक आहे का? नाही आहे. मग कसा आहे? अलौकिक आहे. लोकप्रसिद्ध नाही, अलौकिक आहे. शिष्टांचा आचार आहे. बरं, पुन्हा ते मंगलाचरण केलं तर एखादं काही बलवत अनिष्ट प्राप्त होणार आहे का? नरकाधिक
नाही होणार. तर बलवत अनिष्टाचा अजनक आहे मंगल, आणि इष्टाला देणार आहे. इष्ट काय? ग्रंथाची समाप्ती. तर इष्टाला देणारा आचार आहे तो कोण? मंगल रूप आचार. शिष्टांचा आचार आहे की नाही? अलौकिक आचार आहे, अविगित आचार आहे. अर्थात अनुमानामध्ये पक्ष स्वरूप जो मंगल, त्या मंगलाच्या ठिकाणी हेतू राहिला की नाही? हेतू राहिला की नाही? काय हेतू आहे? अलौकिक, अविगित, शिष्टाचारत्वात. मग आता मंगलाचरण अलौकिक आहे की नाही? मग साऱ्या गोष्टी घटू राहिल्या, तरी पुन्हा प्रश्न विचारल्यावर संदेह उत्पन्न होतो की मंगलाचरणाच्या ठिकाणी हेतू आहे की नाही? हेतू कोण आहे आपला? हेतू सांगा एकदा. अलौकिक, अविगित, शिष्टाचारत्व हा काय आहे? हेतू आहे. पक्ष कोण आहे? मंगल. पक्ष कोण आहे? मंगल. दृष्टांत दर्शादिवत. हेतू अलौकिक, अविगित, शिष्टाचारत्व. बरोबर? नक्की. आता सांगा राहिलेल्यापैकी पक्ष मंगल आहे की नाही? हेतू अलौकिक, अविगित, शिष्टाचारत्व हा काय आहे? हेतू आहे. दृष्टांत दर्शादी. बरोबर? साध्य वेदबोधित अभिष्टाचा उपाय आहे की नाही? वेदबोधित असून अभिष्टाचा उपाय हे काय आहे? साध्य आहे. पक्ष काय आहे मग? मंगल. हेतू काय आहे? अलौकिक, अविगित, शिष्टाचारत्व. मग अलौकिक, अविगित, शिष्टाचारत्व रूप हेतू मंगल रूप पक्षाच्या ठिकाणी आहे की नाही? आहे. अर्थात मंगल कसं आहे? अलौकिक आहे. मंगल रूप क्रिया कशी आहे? अलौकिक आचार आहे, अविगित आचार आहे, आणि शिष्टाचाराचा विषय आहे. नाही लक्षात आलं? शिष्टांचा तो आचार आहे. कोण? मंगल. हेतू राहिला ना? मग जिथं हेतू असतो तिथं साध्य असतंच, कारण हेतू व्याप्य आहे, साध्य व्यापक आहे. यत्र यत्र धूमः तत्र द्रवन्नी. मग त्या मंगलाच्या ठिकाणी जर हेतू आहे तर साध्यही राहणार. साध्य काय? वेदबोधित असून इष्टाचा उपाय. अर्थात मग मंगल कसं झालं? वेदाच्या द्वारे बोधित आहे आणि इष्टाचा उपाय आहे. मग वेदबोधितत्व आलं की नाही? कुठं? मंगलाच्या ठिकाणी आहे की नाही? अर्थात मंगल करण्याकरिता प्रमाण सापडलं की नाही? सापडलं. वेदबोधितत्व आलं म्हणजे काय? प्रमाण. मग कोणी म्हणेल कोण ते वेदाचं वाक्य आहे? सांगा कोण आहे ते वाक्य? तर वाक्य काय? समाप्ती कामो मंगलम आचरे. ही श्रुती आहे. कळलं? भली ती श्रुती आजकाल कुठं शाखेत उपलब्ध नाही आहे, परंतु तिचं अनुमान केलं जातं शिष्टाचारावरून. अर्थात अशा प्रकारची श्रुती प्रमाण आहे कशाकरिता? मंगल करण्याकरिता. आणि म्हणून मंगल करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? करायला पाहिजे. पूर्वपक्षी काय म्हणला होता? मंगल करू नका. का? प्रमाण नाही आहे. आता मंगल करण्याकरिता प्रमाण आहे की नाही आहे? आहे. काय प्रमाण आहे? श्रुती प्रमाण आहे. लक्षात आलं? म्हणून मंगल करणं आवश्यक आहे. पहिला मुद्दा. ठीक आहे. पंक्ती पहा. कुठे आहे? अविगितची व्याख्या दिली होती. और जो आचार नरकादि रूप बलवान अनिष्ट का अजनक हुआ, स्वर्गादि रूप इष्ट का साधन होवे, त्याला काय म्हणायचं? सो आचार अविगित कहा जावे. सापडलं? और जो पुरुष वेदों की प्रमाणता को अंगीकार करे है, सो पुरुष शिष्ट कहा जावे. शिष्ट कोणाला म्हणायचं? की जो वेदाचं प्रामाण्य मानतो. वेद प्रामाण्य अभ्युपगंतृत्वम शिष्टत्वम. अर्थात वेदाचं प्रमाण जे मानतात त्याला काय म्हणायचं? शिष्ट. और जो पुरुष वेदों की प्रमाणता को अंगीकार करे है, सो पुरुष शिष्ट कहा जावे है. इति लगलं? इस प्रकार के अनुमान करिके सिद्ध जा उक्त श्रुती है. अशा प्रकारे अनुमान करून सिद्ध अशी जी वर दिलेली श्रुती आहे, ता श्रुती प्रमाणतेही, त्या श्रुती प्रमाणाने देखील ता मंगल को है की नाही, त्या मंगलाच्या ठिकाणी निर्विघ्न समाप्ती की कारणता,
निश्चय होवे आहे. अर्थात निर्विघ्न समाप्तीची कारणता कुठे? मंगलाच्या ठिकाणी निश्चित केल्या जात आहे. अर्थात निर्विघ्न समाप्तीचं कारण पण आहे कोण? मंगल. अर्थात मंगलाचं कार्य काय? निर्विघ्न परिसमाप्ती. हे काय झालं? कार्य. कार्य म्हणजेच फल, प्रयोजन. तर मंगलाचं फल पण भेटला आता, आहे की नाही? प्रमाण पण आहे आणि फल पण आहे. तर फल काय आहे मंगलाचरणाचं? निर्विघ्न ग्रंथाची समाप्ती फल आहे. मग दोन्ही गोष्टी सापडल्या, प्रमाण पण आहे, फल पण आहे, आणि म्हणून मंगलाचरणाचं अनुष्ठान करायलाच पाहिजे. चला, ता श्रुती प्रमाणतेही, कारण त्या श्रुतीमध्येच आलेलं आहे ना, समाप्ती कामो, म्हणजे समाप्ती हे काय झालं? फल. ता श्रुती प्रमाणतेही ता मंगल को निर्विघ्न ग्रंथ समाप्ती की कारणता निश्चय होवे है. लागलं याते. म्हणून आता कदाचित आता इथपर्यंत निश्चय झाला. आता हा ध्यान द्या की मंगलाचरण करणं आवश्यक आहे, कारण प्रमाण पण आहे, फल पण आहे. पूर्व पक्षाचं खंडन झालं, बरोबर. पण यावर कदाचित पूर्व पक्षी म्हणे का हो, तुम्ही सिद्ध केलं बरोबर, पण आम्ही जे व्यभिचार दाखवले होते दोन, व्यतिरेक व्यभिचार, अन्वय व्यभिचार, त्याचं काय करणार? व्यतिरेक व्यभिचार काय दाखवला होता? की नास्तिक लोकांच्या ग्रंथामध्ये मंगलाचरण नाही आणि समाप्ती तर होते. ती कसं काय झाली समाप्ती? सांगा बरं. असा प्रश्न करील कोण? पूर्व पक्षी. त्याचं उत्तर द्यायचं आहे. तो काय म्हणेल पहा आता. याते जिन नास्तिकादिको के ग्रंथ की, ज्या नास्तिकादिकांच्या ग्रंथाची मंगलाचरण ते विनाही, म्हणजे मंगलाचरण केल्या वाचून देखील समाप्ती देखणे विषय आवे आहे. समाप्ती दिसून येते, म्हणजे मंगल तर नाही आणि समाप्ती तर आहे, देखणे विषय आवे है. तीन नास्तिकादिको विषय भी ता ग्रंथ समाप्ति रूप कार्यते जन्मांतर के मंगलाचरण का अनुमान कर्या जावे है. उत्तर दिलं, कळलं. व्यतिरिक विचार समाप्त केला, नष्ट केला, म्हणजेच व्यतिरिक सहचार सिद्ध होईल. तर व्यतिरिक विचार काय होता? नास्तिक लोकांच्या ग्रंथामध्ये मंगल नाही, समाप्ती होते. कसं काय झाली मग समाप्ती? जर मंगल कारण आहे समाप्तीला, तर मंगल तर केलं नाही, समाप्ती नाही व्हायला पाहिजे होती, ती झाली. सांगा कसं काय केली? विचारील आपल्याला कोण? पूर्व पक्षी. उत्तर द्यायच त्याला, बाबा रे, नास्तिक लोकांचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये समाप्ती तर झाली आहे, पण मंगल नाही ना. पण तसं नाही, ज्या अर्थी समाप्ती झाली त्या अर्थाने मंगल केलं आहे. कोणी? नास्तिकाने. अहो म्हणे जर मंगल केलं असतं तर सुरुवातीलाच त्यांनी मंगलाचरणाच्या श्लोकामध्ये आलं नसतं का मंगल? पण तसं नाहीये ना. अरे बाळा, जरी त्यांच्या या ग्रंथामध्ये मंगलाचरण केलेल्याचा उल्लेख नाही आहे, पण नक्कीच त्या माणसाने, ग्रंथकर्त्याने पूर्वजन्मात मंगलाचरण केलं होतं. परंतु तिथं त्याला लिहायला वेळ भेटला नाही, आयुष्य संपलं म्हणा, आणि मग पुन्हा जन्म धारण केला, आणि मग आता मंगलाचरण तर मागच करून ठेवलंय मागच्या जन्मात, या जन्मात करण्याची गरज नाही, आणि म्हणून त्याने या जन्मात मंगलाचरण न करताच ग्रंथ लिहायला सुरुवात केली. समाप्तीला गेला ग्रंथ, पण मंगलाचरणाशिवाय नाही गेला. भलं याच्यात ग्रंथ आता नाही केलं त्याने मंगलाचरण, पण कधी केलाय? मागच्या जन्मात केलाय, असं कल्पना केली जाते. म्हणून व्यतिरिक विचार येत नाही. लागला अर्थ? चला, जिन नास्तिकादिको के ग्रंथ की मंगलाचरण ते विनाही, मंगलाचरणा वाचूनच समाप्ती देखणे विषय आवे है. ती नास्तिकादिको विषय भी, नास्तिकादिकांनी देखील ता ग्रंथ समाप्तिरूप कार्य, ते ग्रंथ समाप्तिरूप कार्य दिसू राहिलं आपल्याला, त्यावरून जन्मांतर के मंगलाचरण का अनुमान करायला जावे है. तर अनुमान केलं जाऊ शकतं की त्यांनी सुद्धा मागच्या जन्मामध्ये काय केलं आहे? मंगलाचरण केलेलं आहे. लक्षात आलं? किंवा या जन्मात पण मंगलाचरण केलं असेल, त्यांनी फक्त श्लोक रूपाने लिहिलं नसेल, असंही असू शकतं. ठीक आहे की नाही? किंवा बिचाऱ्याच ठिकाणी विघ्नच नसेल, आहे की नाही? कारण विघ्न असतं तर मंगलाचरणाने विघ्नाचा नाश करावा लागतो. कदाचित विघ्नच नसेल आणि म्हणून देखील काय झाले? ग्रंथाची समाप्ती. पण याचा अर्थ असा नाही की मंगलाचरण आणि समाप्ती यांच्यात कार्यकारण भाव नाही, असं नाही.
अनुमान कर्या जावे है. चला पुढे. सो जन्मांतर का मंगलाचरण ही ता ग्रंथ समाप्ती का कारण आहे की नाही. जन्मांतर का मागच्या जन्मात कधीतरी केलेलं जे मंगलाचरण तेच कारण आहे. कशासाठी? ग्रंथाच्या समाप्तीसाठी. सो जन्मांतर का मंगलाचरण ही ता ग्रंथ समाप्ती का कारण है. याते सो पूर्वोक्त व्यतिरिक्त विचार संभवता नाही. म्हणून माग सांगितलेला जो व्यतिरिक्त विचार दिला होता कोणी? पूर्व पक्षाने, तो आता संभवत नाही. याते सो पूर्वोक्त व्यतिरिक्त विचार संभवता नहीं. लागलं एवढं. और जहां मंगल के किए हुए भी ग्रंथ समाप्ती नहीं भई. आता अन्वयी विचार सांगितला होता ना, त्याचं पण खंडन करावं लागेल. अन्वयी विचार काय होता? मंगलाचरण आहे पण समाप्ती नाही. मग तिथं कसं काय झालं? तर त्याचं उत्तर द्यायचं काय? भाऊ, की त्या माणसाने ग्रंथकर्त्याने मंगलाचरण केलं पण समाप्ती का झाली नाही? त्याचं काही कारण आहे. काय? की मंगलाचरण, समजा आता उदाहरणार्थ आग लागली आहे, भले मोठी आग लागली आणि विझायला निघाला मनुष्य आणि पाणी घेतलं कशात? त्या पूजा करायची ती पळी नसती का ती, आणि शिंपवायला लागला, आगी विझेल का? का बरं? पाण्यानं आग विझत नाही का? पाण्याचा नागणीचा विरोध नाही का? मग काऊन विझाना? जेवढ्या प्रमाणात अग्नी आहे तेवढ्या प्रमाणात पाणी नाही. पाणी आहे पण थोडं आहे आणि म्हणून ती आग विझत नाही. त्याप्रमाणे ग्रंथकर्त्याने मंगलाचरण केलं पण विघ्न खूप होतं मोठं. एवढं मोठं विघ्न ते एवढ्याच मंगलाचरणानेच नष्ट होऊ शकलं नाही आणि म्हणून ग्रंथ समाप्त झाली नाही, मंगलाचरण असून देखील. कळलं? बघा. और जहां मंगल के हुए भी ग्रंथ की समाप्ती नहीं भई. लागलं? तहा तीच ग्रंथकर्ता पुरुष विषय, त्या ग्रंथकर्त्या पुरुषाच्या ठिकाणी विघ्नों की बाहुल्यता जाणणे. त्या ठिकाणी काय आहे? विघ्नाचं बाहुल्य आहे, अनंत विघ्न आहे आणि मंगलाचरण थोडं आहे आणि म्हणून त्या थोड्या मंगलाचरणाने एवढे मोठे विघ्न नष्ट होऊ शकले नाही आणि म्हणून ग्रंथ समाप्त झाला नाही. अशी संगती लावायची. एक उपाय, एक हेतू दिला. अथवा कोई अति बलवान विघ्न जानना. एकतर थोडे छोटे छोटे खूप विघ्नाचं बाहुल्य, किंवा एकच विघ्न पण खूप मोठं विघ्न आणि त्या मोठ्या विघ्नाचा नाश या थोड्या मंगलाचरणाने होऊ शकला नाही, असं कल्पना करायची. अथवा कोई अति बलवान विघ्न जानना. 3 बहुत विघ्नों की निवृत्ति तथा ता अति बलवान विघ्न की निवृत्ति. अनेक विघ्नाची निवृत्ती किंवा अतिशय बलवान विघ्नाची निवृत्ती बहुत मंगलो करिके तथा अति बलवान मंगल करिके ही होवे आहे की नाही. जर खूप मोठी आग लागेल असेल तर तेवढ्याच प्रमाणात जर पाणी टाकलं तर नक्कीच आग विझेल, बरोबर? थोड्याशा पाण्याने नाही. तसं विघ्न जर खूप असेल तर मंगलाचरण सुद्धा खूप पाहिजे, किंवा विघ्न जर मोठं बलवान असेल तर मंगलाचरण सुद्धा तेवढं बलवान असलं पाहिजे, तरच ते काय करेल? नाश करेल. कळलं की नाही? भूक लागली 7 दिवसाची आहे की नाही, 7 दिवसापासून उपाशी आहे, भूक लागली आहे आणि खायला दिलं एक मुरमुरा, खाय म्हणे, झालं ना तृप्ती? होय बाजूला, जमल का? आहे की नाही? तृप्ती होईल का? भूकेश निवृत्ती होईल का? नाही. का? जेवढ्या प्रमाणात भूक आहे तेवढ्या प्रमाणात आहार भेटला नाही म्हणून निवृत्त होत नाही, असा अर्थ झालं. एवढं. ता अति बलवान मंगल करके ही होवे आहे. सो इस प्रकार का विघ्न निवर्तक मंगल, अशा प्रकारचा विघ्नाचं नाश करणारं मंगल 3 ग्रंथ विषय आहे नाही, त्या ग्रंथामध्ये नाही आहे. कोणत्या ग्रंथात? की ज्या ग्रंथकारांनी मंगलाचरण तर केलं आहे पण समाप्ती झाली नाही. याचा अर्थ तेवढं मोठं किंवा जबरदस्त मंगलाचरण त्यांनी केलेलं नाही. याते म्हणून सो पूर्वोक्त अन्वय व्यविचार भी ह्या प्राप्त होवे नाही. अर्थात व्यतिरिक्त व्यविचार पण नाही, अन्वय व्यविचार पण नाही. आणि अन्वय व्यविचार व्यतिरिक्त व्यविचार काय करतात? अन्वय सहचार व्यतिरिक्त सहचाराचे घात करतात आणि त्यांचा घात झाल्यामुळे कार्यकारण भावाचा काय होत नाही? निश्चय होत नाही. कारण कार्यकारण भावाचे निश्चय कोण आहे? अन्वय सहचार व्यतिरिक्त सहचार. आणि त्यांचे घातक जर असेल व्यविचार, अन्वय विचार व्यतिरिक्त व्यविचार, तर कार्यकारण भावाचा निश्चय होत नाही. मग तसे पूर्वपक्षाने दाखवले होते अन्वय विचार व्यतिरिक्त व्यविचार, परंतु सिद्धांत्यांनी अन्वय विचाराचं खंडन केलं, व्यतिरिक्त विचाराचंही खंडन केलं
अर्थात अन्वय सहचार आणि व्यतिरेक सहचार मौजूद आहे. त्याच्यामुळे मंगलाचरण आणि ग्रंथाची समाप्ती यांच्यामध्ये कार्यकारण भाव निश्चित आहे. अर्थात मंगलाचरणाला देखील फल आहे, प्रमाणही आहे, फलही आहे, प्रयोजन पण आहे, आणि म्हणून मंगलाचरण करणं अतिशय आवश्यक आहे. लागला अर्थ? चला, इस प्रकार ता मंगलाचरण विषय, त्या मंगलाचरणाच्या ठिकाणी उक्त श्रुति प्रमाण के संभव हुए, श्रुति प्रमाण पण आहे, तथा निर्विघ्न ग्रंथ समाप्ति रूप प्रयोजन के संभव हुए, निर्विघ्न ग्रंथाची समाप्ती रूप प्रयोजन सुद्धा इथं संभव आहे. संभव हुए ग्रंथ के आरंभ विषय, ग्रंथाच्या सुरुवातीला स्वमंगलाचरण अवश्य करणे योग्य आहे. म्हणून ग्रंथाच्या आरंभी अवश्य रूपाने मंगलाचरण हे केलंच पाहिजे. और केक ग्रंथकार, तो केक म्हणजे पुष्कळ ग्रंथकार, तर काय म्हणतात, मंगलाचरणाचं फल प्रयोजन ग्रंथाची समाप्ती मानत नाहीत, विघ्नाचा नाश मानतात. काही ग्रंथकार, तुम्ही मंगलाचरण केलं तर तुमच्या ठिकाणी असणाऱ्या विघ्नाची निवृत्ती होईल, आणि विघ्नाची निवृत्ती झाली की समाप्ती आपोआप होणारच आहे. म्हणून मंगलाचरणाचं फल समाप्ती नाही, मग काय, विघ्नाची निवृत्ती, असंही काही ग्रंथकार मानतात. म्हणजे एकंदरीत मंगलाचरणाचं फल प्रयोजन हे दोन प्रकारचं, एक ग्रंथाची समाप्ती, दुसऱ्या मतात विघ्नाची निवृत्ती. अर्थात मंगलाचरणाला फल आहे, प्रयोजन आहे. और कई ग्रंथकार तो ग्रंथ समाप्ति के प्रतिबंधक विघ्नों का ध्वंस ही है की नाही. ग्रंथ समाप्तीसाठी प्रतिबंधक कोण आहे, विघ्न, आणि त्या विघ्नांचा ध्वंसच ता मंगलाचरण का प्रयोजन मान्य आहे. त्या मंगलाचरणाचं प्रयोजन मानतात काय, विघ्नांचा ध्वंस. इस मंगलवाद का विस्तार से निरूपण तो न्याय प्रकाश के प्रथम परिचय विषय हमने करे आहे की नाही. इथं ह्या ग्रंथामध्ये आम्ही थोडक्यात दिलं आहे मंगलाचरणाच्या बाबतीत चर्चा, तिथं पार खूप विस्तारपूर्वक सांगितलं आहे. ठीक आहे ना. इस मंगलवाद का विस्तार से निरूपण तो न्याय प्रकाश के प्रथम परिच्छेद विषय हमने करे आहे. या ते या म्हणजे या ग्रंथामध्ये संक्षेपते निरूपण कर्या, थोडक्यात निरूपण केलं आहे मंगलवाद. जिसको अधिक जानने की इच्छा होवे तिसने तहा जाणी लेना. ज्याला खूप विस्तारपूर्वक मंगलाचरणाच्या बाबतीत चर्चा पाहिजे असेल त्याने आमचा ग्रंथ न्याय प्रकाश उघडून त्याच्यात प्रथम परिच्छेदामध्ये पाहावं. बरोबर झालं इथपर्यंत. पुढे काय आहे, अथ ग्रंथारंभ. आता इथपर्यंत मंगलवाद संपला. आता इथून पुढे काय, ग्रंथाला आरंभ होत आहे, प्रक्रिया सांगायला सुरुवात होत आहे, पण वेळ संपली. त्याचा विचार आपण उद्या करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.